काल 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाममधील बैसारण मेडो येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला, ज्यामुळे किमान 26 जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे। हा हल्ला गेल्या काही वर्षातील सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे। आज आपण या घटनेची सविस्तर माहिती, त्याची पार्श्वभूमी, परिणाम आणि यापुढे काय होऊ शकते याबद्दल चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादग्रस्त प्रदेश आहे, जिथे 1989 पासून दहशतवादी कारवाया आणि बंडखोरी सुरू आहे। गेल्या काही वर्षात काश्मीरमधील हिंसाचार कमी झाला होता आणि पर्यटन क्षेत्रात मोठी वाढ देखील झाली होती। 2024 मध्ये सुमारे 35 लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला। पहलगाम, जो भारताचा स्वित्झर्लंड म्हणूनही ओळखला जातो, हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे। मात्र 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यापासून काही दहशतवादी संघटनांनी स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले आहेत। या हल्ल्यांचं कारणही असंच काहीच आहे, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत। काल 22 एप्रिलला दुपारी 2:30च्या सुमारास बैसारण मेडो येथे 4 ते 6 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला। हे ठिकाण पहलगाम पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे केवळ पायी किंवा घोड्यावरूनच पोहोचता येते, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणांना तिथे तातडीने पोहोचणं कठीण झालं। दहशतवाद्यांनी जवळून गोळीबार केला आणि प्रत्यक्षदर्शींनुसार त्यांनी पर्यटकांची नावे आणि धर्म विचारून केवळ गैरमुस्लिमांना लक्ष्य केले। काहींना त्यांनी जवळून गोळ्या घातल्या, तर एका महिलेला त्यांनी जिवंत सोडले, जेणेकरून ती या हल्ल्याची भीषणता जगाला सांगू शकेल। या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 24 भारतीय पर्यटक, 2 स्थानिक नागरिक आणि 2 परदेशी पर्यटक जे नेपाळ आणि संयुक्त अरब अमिरात येथील होते यांचा समावेश आहे। मृतांमध्ये भारतीय नौदलाचा 26 वर्षीय अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल आणि गुप्तचर विभागाचा एक अधिकारी यांचा देखील समावेश आहे। या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील 3 पर्यटक संजय लेले, अतुल मोने, हेमंत जोशी यांचा समावेश आहे, तर पनवेलमधील 1 आणि पुण्यातील 2 पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे। जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना श्रीनगर तसेच अनंतनाग येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे। हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट TRF या दहशतवादी गटाने घेतली आहे, जो पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोयबाचाच एक उपगट आहे। त्यांनी सोशल मीडियाद्वारे एका मेसेजमध्ये हे म्हटले आहे की हा हल्ला काश्मीरमध्ये 85,000 बाहेरील लोकांच्या स्थायिकीकरणाविरोधात आणि लोकसंख्या शास्त्रीय बदलाविरोधात होता। हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी क्षेत्राची पाहणी केली होती आणि स्थानिक स्लीपर सेलच्या मदतीने हा हल्ला अचूकपणे त्यांनी पार पाडला। हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि CRPF यांनी संयुक्त कारवाई सुरू केली आहे। बैसारण मेडो येथे हेलिकॉप्टरद्वारे जखमींना बाहेर काढण्यात आले, तर स्थानिकांनी घोड्यांद्वारे जखमींना खाली आणण्यास मदत केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने श्रीनगरला भेट दिली आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा देखील घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबिया दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परत येऊन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्यासोबत बैठक घेतली। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ची एक टीम पहलगामला पोहोचली आहे आणि स्थानिक पोलिसांसोबत तपास देखील सुरू केला आहे। पोलिसांनी आसपासच्या परिसरातून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे आणि हल्ल्यावेळी तिथे सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा तपास देखील सुरू केला आहे। केंद्र सरकारने 4 विशेष विमानांची व्यवस्था केली आहे, ज्यामुळे जखमी आणि मृतांचे मृतदेह दिल्ली आणि मुंबईला नेण्यात येत आहेत। या हल्ल्याचा भारतातील सर्व राजकीय पक्षांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे। जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याला अमानवीय आणि निंदनीय म्हटलं आहे, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतरांनी पीडितांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचं आवाहन केलं आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हल्ल्याचा तीव्र निषेध झाला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की काश्मीरमधील बातम्या ह्या धक्कादायक आहेत
अमेरिका भारतासोबत दहशतवादाविरुद्ध खंबीरपणे उभी आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी देखील या हल्ल्याला नागरिकांवरील हल्ला अस्वीकार्य असं म्हटलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला व्हॉन डर लेयन, जर्मनीचे चान्सलर अल्फॉन्सो शोल्झ आणि इतर अनेक नेत्यांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे. हा हल्ला काश्मीरच्या पर्यटन क्षेत्रासाठी मोठा धक्का आहे, जे नुकतंच पुन्हा रुळावर आलं होतं. आगामी अमरनाथ यात्रेच्या धार्मिक कार्यक्रमांवरही याचा थेट परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते हा हल्ला काश्मीरमधील शांतता आणि प्रगतीला खीळ घालण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असू शकतो. भारताने यापूर्वीही अशा हल्ल्यांना कठोर प्रत्युत्तर दिलं आहे आणि यावेळीही सरकारने दहशतवाद विरोधी कठोर कारवाईचं आश्वासन देखील दिलं आहे. हल्ल्याने काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बैसारणसारख्या दुर्गम ठिकाणी सुरक्षा यंत्रणा कशी वाढवता येईल यावर सरकारला आता विचार करावा लागेल. स्थानिक नागरिकांनीही हल्ल्याचा निषेध केला आहे आणि अनेकांनी जखमींना मदत केली आहे, जे काश्मीरी संस्कृतीतील आतिथ्याचं प्रतीक आहे. पहलगाममधील हा दहशतवादी हल्ला केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक चेतावणीसारखा आहे की दहशतवाद अजूनही एक मोठा धोका आहे. या हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना आहे आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी आम्ही अपेक्षा करतो. भारत सरकार आणि काश्मीरमधील स्थानिक प्रशासन या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने दहशतवाद विरोधी लढा द्यायचा आहे, जेणेकरून काश्मीर पुन्हा एकदा शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक बनू शकेल.